आणि तेव्हा तू माझ्या खोलीत जेवणाचं ताट घेऊन आलीस. एवढीशी होतीस तू, अगदी छोटीशी, पण माझी समजूत काढण्यासाठी मला काय म्हणाली होतीस आठवतंय? मामा, जेवणावर जर राग काढला ना तर देवबाप्पा रागावतो आपल्यावर, आणि तो जर तुझ्यावर रागावला तर मला नाही आवडणार. अगदी बरोबर. आज मला तुला नेमकं हेच सांगायचंय. वीणा, तुला माहितीये, ताईला आम्ही, म्हणजे तुझ्या आईला मी शब्द दिला होता, तुझ्या मुलीच्या डोळ्यातून एक टिपूस सुद्धा खाली पडू देणार नाही. खूप काळजी घेईन तिची, फुलासारखे जपेन मी तिला. ताई आता वरून हे सगळं बघत असेल तर तिला किती वाईट वाटत असेल. म्हणजे मी माझा शब्द पाळू शकलो नाही, त्यामुळे तिला किती वेदना होत असतील. ठीक आहे, मी जेवणाचं ताट वाढून आणतो. आता जेवायचं की नाही तुझी मर्जी. पण मुळातच वृत्ती मीच आहे तुमची. स्वतःच्या स्वार्थासाठी मैत्रीच काय, धर्म आणि संस्कार सुद्धा बाजारात विकायला कमी करणार नाही तुम्ही. थोडी जरी शरम असती ना मनामध्ये, असा निर्लज्जासारखा माझ्या समोर उभा राहिला नसताच. गाईज, हे खूप अति होत आहे आता. प्लीज, व्हॉट प्लीज. याद राखून ठेवा, पुन्हा माझ्या घराच्या आसपास जरी दिसलात ना तरी मी काय करीन सांगता येत नाही. माझ्या मुलीच्या वाटेला गेलात तर खबरदार. एका बापाला त्याच्या मुलीपासून तोडण्याचं पाप केलंय तुम्ही. आणि या जन्मात मी तुम्हाला माफ करणार नाही. वीणा, घरात चल. प्रभास, आपण निदान वीणाशी तरी जाऊन बोलूया का? प्लीज प्लीज निघून जा इथून, आणि पुन्हा माझ्या आयुष्यात परत कधीच येऊ नका. या पाहुणे या. वेलकम फॉर संगमनेर. तुमचीच वाट पाहू राहिलो तुम्ही. अच्छा, तुमच्यासाठी ही सगळी तयारी केली. भजनी मंडळ 1 2 3 4 5 6. बघ रे, 6 लोकांचं भजनी मंडळ. जरा स्वागत बिगत करा यांचं. काय म्हणता पारभास बुवा, तुमचे टाळकरी आज वेगळेच कपडे दिसू राहिले. कोणाचा कार्यक्रम? बायकोच्या घरी होता काय? हा, कसं झाला? कसा झाला कार्यक्रम? बघितलं का, त्यात खिळी बसली भजनी मंडळाची. बहुतेक कार्यक्रम फसलेला दिसू राहिला यांचा. सासरी बोनीला आता बुक्क्या मारून हाकलून दिलं काय? अर्र, पहिलं भजनी मंडळ बघितलं जे भजनाच्या बदल्यात अपमानाची शिव्या खाऊन येतं.
प्रभास, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? बोल ना काहीतरी. हा स्टुपिड नॉनसेन्स काहीही बोलतोय आणि तुम्ही गप्पा ऐकत बसलात का? बस. काय गप्पा बस? तुम्हाला त्याच्या बोलण्याचं काहीच वाटत नाहीये? ठीक आहे, मीच हँडल करते याला. थांबा. अरे प्लीज नो. व्हॉट नो? तो लेवल सोडून बोलतोय यार, आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय? किशोर दादा, करायचा का कार्यक्रम सुरू? नाही म्हणलं, लय दिवस झाला हाणामारी केली नाही. हाणामारी? नाही रे, आधीच मेलेल्यांना काय मारायचं? बिचारे आधीच खूप शिव्या खाऊन आलेत. आपल्या शिव्या खाल्ल्यावर अपचन व्हायचं त्यांना. जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या. ए बाई, तू अजून इथेच उभी आहेस? कशासाठी ग? बापाचा तमाशा लोकांनी बघितला, आता उरली सुरली कसर तू भरून काढणार आहेस का? बंद कर ग तुझी ही नाटकं. म्हणे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. ढोंग आहेत ग, ही सगळी ढोंग आहेत तुझी. आता तुझं पितळ उघडं पडलंय ना, म्हणून सगळी सारवा चालली आहे, हो ना? मी किती गुणी आहे हे सगळ्यांना दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस तू. बंद कर ग तुझी ही थेर. सगळ्यांना कळून चुकलंय की तुझं वागणं किती नाटकी आणि खोटं आहे ते. मला माहितीये ना, माझ्या बोलण्याचा तुला काहीही फरक पडणार नाही. पण काय करणार ग, मी या घरची लेक सुद्धा आहे. त्यामुळे मलाच या घराच्या इज्जतीची काळजी आहे, तुझ्यासारखं नाही ग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या ह्या वागण्यामुळे उर्मीचं लग्न रखडलं तर गाठ माझ्याशी आहे. वीणाला व्यावसायिक पातळीवरती गाणं गायचंच नाहीये. विठ्ठलाच्या सेवेतच ती धन्यता मानते. माझ्यासाठी माझ्या बाबांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे, आणि तो कुठल्याही भीतीपोटी नाही तर त्यांच्या प्रती असलेल्या आदरापोटी. आजवर या रघुनाथ अभ्यंकरनं कधीही कुणासमोर मान खाली घातली नव्हती. आज मी ती घातली. यापुढे तू माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीस. आज माझ्या सगळ्या अभिमानाचा चिंदड्या झाल्या. मी हरलो. हे फक्त तुझ्यामुळे झालं वीणा, आणि या गुन्ह्याला परिमार्जन नाही. यापुढे तू माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीस. माझं चुकलं बाबा. खरं तर मी सगळं खरं सांगणार होते तुम्हाला, पण कसं सांगू सुचतच नव्हतं. तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडू नये ना, म्हणून मी त्यांना होकार दिला. बाबा, मी त्यांना नकार कळवायला गेले होते, पण प्रभासच्या गाण्याने इतकी बुरळ घातले ना की, आणि मी नकळतपणे रमले त्यांच्या बँडमध्ये. मी तुमच्याशी नाही खोटं वागले बाबा. मी नाही फसवलं तुम्हाला. ती मुलं वाईट नाही आहेत बाबा. त्यांचा बाज वेगळा आहे. त्यांचं जीवापाड प्रेम आहे संगीतावर, आणि खूप मनापासून सेवा करतात ते संगीताची. तुम्ही हवं तर हवी ती शिक्षा द्या मला, पण असं अबोला नका धरू बाबा. तुमच्या हाकेची इतकी सवय झाली आहे ना की माझा दिवसच सुरू होत नाही बाबा. मी कुठलीही शिक्षा सहन करू शकते, पण
तुमचा अबोला माझ्याच्यानं नाही सहन होणार. मला नका ना देऊ एवढी मोठी शिक्षा बाबा. मी नका देऊ. मी मुद्दामून काहीच केलं नाही, पण माझ्या वागण्याने मी खूप लोकांना दुखावलंय. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना माझ्यामुळे विनाकारण शिक्षा भोगावी लागते. मला मुलासारखं सांभाळून घेणारी माझी आत्तू हर्ट झाली. काही चूक नसताना वीणा तिच्या बाबांपासून दुरावली. तिची बिचारीची काही चूक नसताना तिला शिक्षा झाली. मग मला ही शिक्षा झालीच पाहिजे, आणि ती सुद्धा कठोर. बाबा, बाबा, बाबा कशाला हो असा त्रास करून घेत स्वतःला? पप्पा, तुम्ही खाली झोपता का? तुम्हाला माहिती होतं की मी येणार आहे? हा, माहिती होतं? अगं उर्मी, तसं काही नाहीये ग. त्यांची ना पाठ दुखते हल्ली. म्हणजे असं पलंगावर वगैरे झोपले ना की त्यांची पाठ दुखायला लागते. म्हणून त्यांनी त्यांचं असं अंथरूण खाली टाकलंय आणि हल्ली ते खाली झोपायला लागलेत. अच्छा पप्पा, इतका त्रास होत असेल ना तर डॉक्टरांना दाखवा, नाही तर वाढेल तो त्रास. जाऊ दे, त्या निमित्ताने मला बेडवर झोपायला मिळणार. दादा मामाची उशी आणली. तुम्ही हा जो आश्रम म्हणताय त्याचं कार्य खूप चांगलं आहे असं दिसतंय आता तरी. तुम्ही काम करा, सगळं त्याचे डिटेल्स द्या मला. आपण आपल्या फंडातून काही देता आलं तर निश्चित मदत करू त्यांना. हं? आणि हे सगळे जे डिटेल्स आहेत ते कुलकर्णींना द्या, म्हणजे मी त्यांनाही लक्ष घालायला सांगेन यामध्ये. आणि या तुम्ही. हो गुरुजी. बाबा, तुम्ही बोलावलं मला. बाबा सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण मी मुद्दामून खरंच काही नाही केलं. वीणाला मंदिराबाहेर, संगमनेरच्या बाहेर गायची संधी मिळते हे बघून मीच खूप भारावून गेले होते. चिन्मयी, म्हणून मी तिच्या मागे लागून. बाबा प्लीज, त्यासाठी तुम्ही आमची मैत्री नका तोडू. एवढी मोठी शिक्षा मला नाही झेपणार बाबा, आणि वीणाला सुद्धा नाही झेपणार बाबा. आणि तुम्हाला माहितीये, वीणा आणि मी एकमेकींशिवाय नाही राहू शकणार बाबा. मी तुम्हाला वचन देते, माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच नाही होणार बाबा. उठ. तुम्ही दोघी जे काही वागलात त्यानं मला अतिशय दुःख झालं. पुन्हा अशी चूक घडणार नाही याची काळजी घे. बाबा, म्हणजे तुम्ही मला माफ केलं. सुखीरा. चिन्मयी, त्या प्रभासला इथं बोलवून घे. तू बोल. आता तुझ्या मित्राला तू जे काही बोललास ते मनापासून होतं की फक्त मला बरं वाटावं म्हणून? मनापासून होतं. ज्या गोष्टीवर एवढा जीव लावलायस ती गोष्ट अशी सहज सोडून देणारस? हो, कारण त्या एका गोष्टीमुळे बाकी सगळ्या गोष्टी एवढ्या कठीण होऊन बसल्यात की. अच्छा, म्हणजे आता तू फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देणार आहेस? हो. आणि वृक्षपणे आयुष्य जगणार, जसं मी जगते तसं.
प्रभास, विश्वास नाही बसणार तुला, पण एकेकाळी मी पण अशीच होते तुझ्यासारखी, खूप मस्त हसत खेळत आनंदी आयुष्य जगणारी. आता मी फक्त बोलते, त्यावेळेला गप्पा मारायचे. मग माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. ह्या वादळात शैला संपली आणि मिस शैलजा सदावर तिचा जन्म झाला. जिचं जगायचं मात्र राहून गेलं. एकेकाळी जिचं माणसांशिवाय पान हलत नव्हतं, तिला माणसंच नकोशी वाटायला लागली. आणि तिच्या वागण्यामागचं कारण लक्षात न घेता लोकांनी तिच्यावर फक्त टीका केली. ती आपल्या सगळ्यात जवळच्या गोष्टीपासून दुरावली होती. आज तूही अगदी तसाच वागतेस. नको वागूस. पण तू, मी तुला दुखावलंय, त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे ना मला. आयुष्यभरासाठी शिक्षा करून घेतलेलं तुझ्या तुलाही नाही चालणार रे, नाही चालणार. चला, ऑफिस आवर्स संपलेत, घरी जाता. कॉन्सर्ट संपेपर्यंत रिहर्सलला गेलास तरी चालणार आहे मला. थँक्यू. प्रभास, बोल ना तू. आपल्या घरात बाबा तुम्ही प्रभासला का बोलावलं हे असं विचारू बाबा अगं मी कुठे म्हणतोय असं? पण काय चाललंय तुमचं यार? त्या दिवशी वडापाववरून भांडत होता, आता काय झालंय? हे बघ प्रभास, मी त्या दिवशी भांडलो नव्हतो आणि आताही भांडत नाहीये. मी फक्त तिला प्रश्न विचारतो. एक मिनिट, तुमचं काय म्हणणं आहे? मी भांडतीये? मग मी म्हणतोय, हे बघ एक चिकी. माझं नाव चिका आहे. ते चिकी म्हणजे चिका. अरे गप्पा बसा ना तुम्ही. मी ना हात जोडतो तुमच्या समोर, पण प्लीज जरा गप्प बसा यार. आणि वीणाच्या बाबांनी आपल्याला इथे का बोलवलंय हे त्यांना भेटल्यावर कळेलच ना. आता त्याच्यावर वाद कशाला करताय? मग चिका, हे बघा, आपण ना आता एक टीम म्हणून एकत्र काम करणं जास्त गरजेचं आहे. पटतंय का? तू म्हणतेस म्हणून. बरं ठीक आहे, मी आता काहीच नाही बोलणार. मी सुद्धा. आणि फक्त तू म्हणतोयस म्हणून, कळलं ना? थँक्यू. शपथ मम्मी, केवढी जड पिशवी दिलीस ग माझ्या हातात. हात दुखायला लागले ना माझे. अगं माझं तर डोकं, कंबर आणि गुडघे सुद्धा दुखतायत ग. काहीच वाटत नाही तुला? हा, काहीच वाटत नाही मला एवढी कामं करायला लावताना? हो का? तू काय कुठली राजकुमारी आहेस का ग? चल आता उचल तू पिशवी. यार मम्मी, आणि आहे तुम्ही राजकुमारी माझ्या प्रभासची. तुम शायद जानती नहीं मम्मी, मुझे ना यहाँ लोग दीपिका कह के बुलाते हैं. हाँ, मेरी अदाओं पर कितने लोग फिदा है, तुम जानती नहीं मम्मी. झालं? हाँ, बस झाला फाजीलपणा. चल लवकर, कधी एकदा घरी जाईन असं झालंय. त्या वीणाचा ना पाय बरा होईपर्यंत ही कामं करायची आहेत बघ. एकदा का तिचा पाय बरा झाला ना, मी एकही काम करणार नाहीये. माझ्या खोलीचा दरवाजा लावून मी मस्त खोलीत बसणार आणि आराम करणार आहे बघ. प्रभास, प्रभास इथे काय करतोय? नक्की 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 मला भेटायला आला असणार आहे. प्रभास, दे तू पिशव्या दे माझ्याकडे. एवढी कामं नको करूस. तुझे हात दुखत होते ना. हिला काय झालं अचानक? चिका, हे बघ, मला नाही वाटत वीणा स्वतःहून इथे येईल. तू आज जा आणि तिला बोलाव ना इथे. अरे बाई बाई बाई, केवढं ओझं उचलावं लागतं बाई मला. मेरे इन मुलायम हाथों का क्या होगा? अय्या, प्रभास, व्हॉट अ सरप्राईज. अरे मला भेटायला येणार होतास ते कळवायचं तरी आधी. तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागलं का?
सॉरी हा. ते कसं आहे माहितीये का, मी आईला थोडी मदत करत होते, सामान आणायला गेले होते. वीणाताईला बरं नाहीये ना, मग मलाच करावं लागतं सगळं. काय सांगू प्रभास, अरे बाईचा जन्म आहे, कामं करावीच लागतात. आणि तुम्ही वीणाला गायची परमिशन दिली तर आता ती पण फ्रीली गाऊ शकेल. एक मिनिट, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. वीणा गाईल, पण फक्त अभंग आणि अभंगच गाईल, तेही फक्त या एका कार्यक्रमापुरती. आत्ता मी तिला गायला परवानगी देतोय कारण तुमची अडचण झाली आहे आणि तिनं तुम्हाला शब्द दिलाय म्हणून. पण हा तिचा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम असेल. ठीक आहे काका, तुम्ही वीणाला गायची परमिशन दिलीत आणि आम्हाला एवढ्या मोठ्या मनाने माफ केलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान गा, मनापासून गा. रिटर्न तिकीट काढलं नसेल. हा हा हा. प्रभास, काय प्रॉब्लेम झालाय? अंकल यार, नेमकं कळत नाहीये, पण काहीतरी मिसिंग आहे यार, काहीतरी राहिलंय. आता काय राहिलं? थांब बघतो. इंडिकेटर्स ओके आहेत, पेट्रोल पण आहे गाडीमध्ये, मिरर्स फाईन आहेत, टायर्स 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 पण ओके आहेत यार अंकल. अंकल आणि तुला सांगतो, अरे गाडीची सर्व्हिसिंग आणि वॉशिंग कालच केली होती. ह्याच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे वाटतं. की प्रभास, तू चावी लावली असणार आहे. नाही नाही, ही गाडी ना रिमोट वर चालते, खेळण्यातली आहे ती. ब्रुर्र, गाडी गाडी खेळतोय आम्ही. अरे यार अंकल, मला कळत नाही यार. थांब जरा एकदा प्रयत्न करून बघतो. सगळं ओके असून सुद्धा ना काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी राहतंय यार. वीणा, तू बघतेस का जरा? नाही म्हणजे बघ ना, तुला काही सापडतंय का? कारण मला तर काहीच दिसत नाहीये. प्रभास, अरे काय चाललंय तुझं? नक्की काय शोधतोयस तू? स्माइल, कारण तेच तर मिसिंग आहे. कुणाचं स्माइल मिसिंग आहे? इथे असं कोणीतरी आहे ज्याचं गोड स्माइल मिसिंग आहे. आणि कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी जीभ ना इमोशन्सच्या बाबतीत अगदी माझ्यासारखी आहे, एकदम हळवी. काही कमी जास्त झालं ना की लगेच कळून येतं बरं का. नाही, माझी गाडी ना खूप स्मार्ट आहे. म्हणजे खऱ्या आणि खोट्या स्माईलचा फरक तिला लगेच कळून येतो. आता कसं आहे ना, जोपर्यंत मनापासून खरी स्माईल देत नाही तोपर्यंत माझी गाडी काही स्टार्ट होणार नाही. नाहीतर बघा, म्हणजे आपल्याला इथेच अडकून राहावं लागेल. चिका, गाडी अडकून राहणार आहे ना? ठीक आहे, राहू दे. आपण ना एक काम करूया, आपण बाबांशी बोलूया आणि त्यांना सांगूयात ना की आपण नाही जातो रिहर्सलला. अरे अरे मिरेकल, गाडी स्टार्ट झाली, गाडी स्टार्ट झाली. या या या, वेलकम वेलकम. देवा पांडुरंगा, मला क्षमा कर. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. कालच्या त्या प्रसंगामध्ये मी माझा संयम घालवला आणि माझ्या लाडक्या लेकीला
नको नको ते बोलू. तिच्या मनाला खूप लागलं ते. देवा, तिची आई गेल्यानंतर मी वडिलांपेक्षा आईच्या मायेनं तिचा सांभाळ केला रे. आणि त्याच मायेच्या अधिकारातून मी तिला बोललो, मी तिला असं बोलायला नको. देवा पांडुरंगा, माझ्या वीणाचं रक्षण कर. सासरे बुवा, त्यासाठी विठ्ठलाला साकडं घालायची काय गरज आहे? आपण आहे ना आपल्या बायकोचं रक्षण करायला. एवढ्याशा कामासाठी त्याला काय त्रास देऊ राहिले? बरोबर ना विठुराया? हो बोलला विठुराया. सासरे बुवा, तुम्ही फक्त एकदा आपलं बायकोशी लग्न लावून द्या. त्याच्यानंतर निवांत भजन कीर्तन करत बसा. बायकोची सगळी चिंता, सगळी काळजी करायला आपण आहे ना. आणि तो मवाली जर परत आला तिच्या वाटेत, त्या का सापडीत लोळवीन त्याला. असले 56 मवाली लोळवलीत. किती? 56. हसायला काय झालं सासरी बुवा? खरं बोल राहिलो मी. आपण जर आपल्या अवकाशात आलो ना, त्या का सापडीत लोळवीन त्या मवालीला. नाही नाही नाही, काय आहे की समजा एखादं गाढव एखाद्या माणसाला गाढव असं म्हणालं तर कसं वाटेल ना? काय म्हणाला? तुला कळलं का रे? खरंच सॉरी. अगं ठीक आहे म्हणलं ना, एवढं नाही लागलं की तू पुन्हा पुन्हा सॉरी म्हणावंस. नाही तसं नाही, हे सॉरी त्यासाठी नव्हतं. मग सकाळी खूप जोराने लावली ना खिडकी. माझ्या खरंच लक्षात नाही आलं. खरं तर सकाळीच सॉरी म्हणायला पाहिजे होतं, पण सॉरी ना. काय झालं? खूप दुखतंय का तुम्हाला? वीणा यार, अचानक खूप दुखायला लागलं यार. तुम्ही थांबा, मी पटकन घरात औषध घेऊन येते. अगं घरातून कशाला? म्हणजे अगं औषध इथेच आहे. इथे? कुठे? तुझ्या जवळ. माझ्या जवळ? तुझ्या जवळ. तुझी जी छानशी स्माईल आहे ना, ती जरी तू मला दिलीस ना, तरी ही जखम लगेच बरी होऊन जाईल. तुमचं हे दुखतंय ना? गाणं शिकायचंय तुला? इतकी उथळ वाटते का रे मी तुला? हे बघ उर्मी, तुला जी काय मस्करी करायची असेल ना, ती तुझ्या आई सोबत कर. मला वेळ नाहीये, मला खूप काम आहेत आणि मला इच्छाही नाही. अरे मामा ऐक ना, असं नको ना करू. तू, बाबा, वीणाताई किती छान गाता. मग मला असं वेगळं वेगळं वाटतं, असं हरवल्यासारखं वाटतं. असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे. अगं आणि असंही वाटतं की माझी तुमच्या बरोबर राहण्याची लायकीच नाहीये. म्हणून मला असं वाटलं की आपण सुद्धा गाणं शिकावं. शिकवशील? दादा, अरे काही गडबड तर केली नाही ना उर्मीने? नाही, काही गडबड काही नाही. तिला गाणं शिकायचं. अरे वा, किती चांगला विचार आहे. एखादा छंद जोपासणं चांगलंच असतं ना. जसं वीणाला गाणं जमतं तसं उर्मीलाही जमेल. काय ग, जमेल ना? तुला चालेल हिनं गाणं वगैरे गायलेलं? हो, म्हणजे काय. अरे वीणा गाणं गाते ह्याचा तुला अभिमान आहे की नाही, तसंच उर्मी गाईल त्याचा मला अभिमान वाटेल. ठीक आहे. हे बघ उर्मी, गाणं येण्यासाठी आधी ना कान तयार व्हायला लागतो. तू एक काम कर, तू उद्यापासून माझ्याबरोबर देवळात येत जा. म्हणजे माझ्या मागे उभी राहून तुला हळूहळू ते गाणं ऐकून ऐकून, वीणा पण तसंच शिकली ना. उद्यापासून ये देवळामध्ये. हा, चल. दादा, अरे तिने तुझ्या बरोबर देवळात यायला काहीच हरकत नाहीये, पण ती वीणा बरोबर गेली तर नाही. म्हणजे दोघी सोबत असल्या की उर्मीला वीणासारखी चांगली शिस्त लागेल, वीणासारखी व्यवस्थित वागेल ती, आणि जबाबदारीची जाणीव होईल तिला. ए मम्मी, मी जबाबदार आहे. असं फक्त तुला वाटतं, कळलं ना? मलाच का? हेच तुझं उलटं बोलणं सुधरवायचंय मला. तुला किती वेळा सांगितलं ग, समोरच्याचं जरा ऐकून घेत जा, पण नाही. अगं अगं अगं, मारतेस काय तू? असं वयात आलेल्या मुलीला असं मारतात का कोणी? मला अजिबात आवडत नाही मारलेलं वगैरे. ठीक आहे, तू जा वीणा बरोबर, माझी काही हरकत नाही. मामा थँक्यू. परत मारलंस तू?
अगं थँक्यू काय म्हणतेस नुसतं, पाया पडून आशीर्वाद घे मामाचा. ठीक आहे चल. कठोरपणे वागायचं आणि मग नंतर वाईट वाटून घ्यायचं. त्यापेक्षा आधी वागतानाच विचार करायचा ना. थोडं समजुतीने घेतलं असतंस ना तर ही वेळ आलीच नसती. चिका अगं मी काही मुद्दा म्हणून वागले का? आणि मला सांग, तू मला आधी कधी बघितलं होतं मी कोणासोबत तरी असं काहीतरी वागताना? खरं तर ना प्रभासने जरा अतिच केलं. सरळ घरात यायचं सोडून माझ्या रूमच्या खिडकीच्या बाहेर हाका मारत होते. मग मी रागाने खिडकी बंद केली आणि त्यांचं बोट चिमटलं. बर बर ठीक आहे. तुझं म्हणणं आहे की तू मुद्दामून नाही केलंस, बरोबर. मग आता एवढं का वाईट वाटतंय तुला? मग वाटू नये का? ची काय बघ, मी असं अलिप्त नाही राहू शकत किंवा मी दुर्लक्षही नाही करू शकत. आणि जर माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय तर वाईट वाटणं साहजिक आहे ना चिका. थोडं लक्ष. हॅलो मुलींनो, कशी दिसते मी? तशी मी छानच दिसते म्हणा, पण म्हंटल विचारावं नाही का. बरं ताई, तुझं सगळं आवरून झालं असेल ना तर चला, उशीर होतोय आपल्याला. चला चला चला. उर्मी अगं कुठे जायचंय? रिहर्सलला. माझ्या प्रभासला भेटायला. नाही म्हणजे मी माझ्या प्रभासला भेटणार आहे, तुम्ही इतरांना भेटा. ओके. त्याचं काय ना उर्मी, अगं तिकडे ना गाण्याची रिहर्सल होते आणि तुझा आणि गाण्याचा तसा काही संबंध नाहीये ना. तर तुझा आहे? तुझा आहे का संबंध? हा नाहीये ना, तरी तू जातेसच ना, मग मी पण जाणार. आणि तसंही मला दादा मामाने परवानगी दिली. काय? तुला बाबांनी परवानगी दिली आहे? हा मेरी बहना, विश्वास नसेल बसत तर तू फोन करून विचार. चला ना. कधी एकदा माझ्या प्रभासला बघतेय, भेटते असं झालंय मला. आणि तो सुद्धा ना माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल ग. चला चला. ना उर्मी तिकडे येते म्हणजे काही खरं नाही. आज रिहर्सल होईल ना ग? चिका, आता उगाच दुसरं टोक नको ना गाठूस तू. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. ती ना धाकटी बहीण आहे माझी, समजलं? त्यामुळे परत तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये मला. काय झालं तुम्हाला? माझं बोट. सॉरी सॉरी, मी मुद्दामून नाही केलं हो, खरंच सांगते मी. थांबा तुम्ही. चिका तो लेप आणला ना, तो काढ ना पटकन. थांबा, तुम्ही खाली बसा पटकन. नाही ठीक आहे. हो लेप लावते मी, तुम्हाला बरं वाटेल. नको खरंच नको. लावा म्हणतेय ना. आणि हा लेप रोज लावा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. लावाल ना? मग त्यांना एक छान गोड स्माइल हवं. तू देतेस का त्यांना छानसं गोड स्माइल? म्हणजे त्यांना आराम मिळेल ना. प्रभास, स्माइल. नाही ना, अजिबात बाईक नाही चालवायची. अरे काही मी थोडे दिवस एवढं आराम नाही- करायचं. अरे पूर्ण पण- उपचार झाले. अंकल यांचं काय चाललंय? मला कसं माहित असेल बाबा? प्रभास, हे काय चाललंय? काय करतोय? मी सांगते ना काय चाललंय. त्याचं काय आहे, त्यांच्या पोटासाठी एक खास पद्धतीची स्माइल थेरपी चालू आहे. म्हणजे त्यांना स्माइल मिळालं ना की त्यांना बरं वाटेल असं त्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळे उर्मी त्यांना छान गोड स्माइल देते.
एक काम करा, माझ्या ना बरोबर फक्त म्हणा. अहो तुम्ही असे असे का उभे आहात? तुम्ही पण द्या ना त्यांना एक एक स्माईल, म्हणजे त्यांना लगेच बरं वाटेल. चला चला पटकन या. अंकल तुम्हीच या. मी कसं देऊ स्माईल? ए प्रवास, हा काय अजब प्रकार सुरू आहे हा? नाही नाही, थोड्या वेळापूर्वी त्यांनीच सांगितलं. तेच म्हणाले होते. हो, तुम्ही पण एकेकाने पटकन एक स्माईल द्या. चला 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 पटकन एकेकाने स्माईल द्या. चला 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 चला. काय काय चला चला काय रिहर्सल नाही करायची आज? चला रिहर्सल करूया. नाही नाही ऍक्च्युली ब्रो, ऍक्च्युली ना कॅश आणि खाखाला याला खूप वेळ आहे. सो लेट द स्माइल थेरपी कंटिन्यू. हो खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. हो का? बर बर. हा इथे पण स्माइल्स आहेत, घ्या. बघ ना, ही मग ही चालेल. काय ही चालेल तुला? हा ही बेस्ट आहे, ही बेस्ट आहे. किंवा ही बघ, इकडे पण एक आहे बघ, उभा स्माइल. हा हा चालतीये का? हा वाटतेय का बरी? हा झालं का कमी दुखणं? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कंपनीत कुठल्याही प्रकारचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलात ना तर आयुष्यभर खडी पोडायला लावीन तुम्हाला. मीर, मला चांगलंच माहितीये ही जी सगळी लिस्ट काढली आहे त्यामागे शैलेशचं डोकं अजिबात नाहीये. हे तू केलंस, तू. आणि माझ्या नजरेतनं कुठलीही गोष्ट सुटत नाही. सो तू कुठलंही वेडवाकडं काम केलंस तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुला, ज्याचा कधी विचारही केला नसशील तू. माइंड इट. शिका ग, इथे का आणलंस? काय काम आहे? सांगते, तू धीर धर ना जरा. प्रभास, अरे तू इथे एकटाच काय करतोयस? काही नाही. प्रभास, प्रभास, अरे तुझ्या हाताला काय झालं? काही नाही झालं. काय झालं सांगा ना. काही नाही झालंय. काय झालंय? ते लेप लावल्यामुळं. लेप लावल्यामुळे? लेप लावल्यामुळे जळजळ होतीये का? हो. फोड आला? हो ना, खूप मोठा. खूप खूप दुखतंय का तुम्हाला? हो खूप खूप दुखतंय. खूप दुखतंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही हाताची मूठ सैल करा. नाही 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 नाही. अहो नाही, काय आपल्याला कळेल सूज किती आली आहे किती नाही. अहो बघू द्या ना. नाही 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 वीणा, प्लीज, खूप दुखतंय. दाखवा म्हणतेय ना, दाखवा इकडे. ओरडू नकोस ना, ऑलरेडी दुखतंय. सॉरी. बघा ना काय झालंय बोटाला. लेप लावून सुद्धा फुगूनच बसलंय. ते पण एका छोट्याशा स्माईलसाठी. बघा. खूप हट्टी आहात ना तुम्ही. जिद्दी.
शैला, 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 हे बघ, तुला जे काही रागवायचं ना ते ते ह्याला रागव. मला ह्याच्यामुळे यायला उशीर झालाय. उगाच खोटं बोलू नकोस. आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडायचं नसतं हे तूच सांगतोस ना नेहमी, आणि तूच आता खोटं बोलतोस. अगं मी कोणाची शपथ घेऊ? तुझी शपथ. मला ह्याच्यामुळे उशीर झाला. उगाच कारण देऊ नकोस. सरळ मान्य कर ना तुला उशीर झालाय म्हणून. कशाला खोटं बोलतोस? विषय संपतो. शैला, शैला, का? टँटाडा. शैला, अगं हे काय? मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे तिळगुळ करून आणले आणि तू मात्र असं म्हणतोय जसं काय स्वतःच केलेस ते तिळगुळ. म्हणजे मीच केलेत ते? काहीही. अरे काही काय, खरंच मी केलेत. मनोहर, खरंच तू केलेस लाडू? तुझ्यासाठी. तिळगुळ घ्या आणि नेहमीसारखंच गोड गोड बोला. तू सुद्धा तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. चला, दार लावलेले का कोणी आत येणार नाही. बघू तरी संगमनेरकरांनी शैलेजा करता काय पाठवलंय ते. अरे तिळगुळ, कुठल्याही माणसाची कधी न गोड बोलणाऱ्या शैलेजाला तिळगुळ. बघा, नोटीस बिटीस पाडून काय. प्रिय शैला, प्रिय शैला. सॉरी, पण आज मी तुला मिस शैलजा असं नाही म्हणू शकत, कारण मला माझ्या शैलासमोर व्यक्त व्हायचंय. शैलाची मिस शैलजा झाली त्यासाठी सुद्धा मीच कारणीभूत आहे हे मला माहिती आहे. तुझा माझ्यावर खूप राग आहे आणि तो असणं साहजिकच आहे. 20 वर्षांपूर्वी मी तुला काहीही न सांगता अचानक तुझ्या आयुष्यातून निघून गेलो आणि तुझ्या माझ्या संसाराचं तू बघितलेलं स्वप्न कायमचं अपूर्ण राहून गेलं. पण शैला, हे सगळं का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घडलं हे तुला कळणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तू ठरव की मला आयुष्यभराची शिक्षा द्यायची की ताबडतोब माफ करायचं. शैला, कधी कधी आयुष्यात असे काही प्रसंग ओढवतात की आपल्याला आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं. नात्यांच्या कसोटीला सामोरं जावं लागतं. मलाही लागलं. माझ्या ताईच्या नंडेचं एका मुलावर प्रेम होतं, पण माझ्या भाऊजींच्या विरोधाला न जुमानता ती पळून गेली आणि तिच्या हातून नको ती चूक घडली. 2 महिन्यांची गरोदर असताना तिचा प्रियकर तिला सोडून पळून गेला आणि ती माघारी परतली. रघुनाथरावांची इब्रत चव्हाट्यावर येणार होती, त्यामुळे ते पूर्णपणे खचले होते. आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास माझ्या ताईला होऊ लागला. त्या दोघांना होणारा त्रास मला असह्य झाला आणि शेवटी
ताईचं सौभाग्य आणि संसार यापैकी कशालाच धक्का लागू नये म्हणून मी रघुनाथरावांच्या बहिणीशी लग्न केलं. पण शैला, माझ्यावर विश्वास ठेव. मी रजनीला त्याच रात्री सांगून टाकलं होतं की हे नातं फक्त जगाला दाखवण्यासाठी असेल. मी या नात्याला कुठल्याच प्रकारचा न्याय देऊ शकणार नाही. आणि आजपर्यंत मी फक्त तिला माझं नावच दिलंय. शैला, मी सूर भंगले की गाडं जुळून येत नाही असं म्हणतात, पण तरीही माझी इच्छा आहे की आपल्या नात्याच्या ह्या गाण्याला हॅपी मकर संक्रांत. अगं ए मॅड मुली, असं कोणी विश करतं का? घाबर पडले ना मी. अगं ए, माझी चप्पल पण तोडलीस तू. आता अशा फाटक्या चप्पलीने जाऊ का मी प्रभास समोर? कशाला टेन्शन घेते? अगं हे बघ, इथून अशी बाहेर गेलीस ना की तिकडे चप्पल रिपेअर करणार आहे. त्याच्याकडे जाऊन दुरुस्त करून घे ना. आणि सणाच्या दिवशी एवढी चिडचिड करतात का? तू ये मग माझ्या बरोबर दुरुस्त करायला. मी कशाला येऊ? माझे शूज ओके, माझे तुटलेत ना, पण तुला यावंच लागेल. आणि नुसतं यावं नाही लागणार, माझी चप्पल दुरुस्त होईपर्यंत तिथे थांबावं लागेल. आणि तुझ्यामुळे तुटली आहे ना माझी चप्पल, मग पैसे सुद्धा तूच भरायचेस. माझ्याकडे सुट्टे नाहीयेत, अशी कारण नको आहेत मला. जस्ट गेट लॉस. ए लॉस काय लॉस? तू लॉसशील, मी हरवणार नाही, कळलं ना बावळट. वा, सुंदर, मस्त, छान म्हणता दोघी. हे उभाडसा जा तिच्या बरोबर बाहेर. मी कशाला जाऊ? मी नाही जाणार अजिबात. अगं असं काय करतेस उभाडोसा? लहान मुलांचं मन मोडू नये. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ठीक आहे, जाते मी. चल बाळा, चल. तुला उचलून घेऊ का? चल. वीणा, याला सांगा मला लाडू द्यायला. वीणा, तिला सांग की लाडू लिमिटेड आहेत, प्रत्येकी 2-2च आहे. वीणा, मग असे मोजून मापून लाडू दिले तर गोड बोलणं पण असं मोजून मापून होईल ना, हो की नाही? हे काय लॉजिक आहे? खा ऐक ना, मी भरपूर लाडू आणले, तू खा ना, बिंदास खा. सांग त्याला दे म्हणून. ए मला लाडू दे. हे रे, घे. तसंही तुझं पोट भरतं का कधी? ते खा का, मला एक दे ना लाडू. अरे असं काय करतेस? दे ना एक लाडू. कमाल लाडू आले एकदम. नाही, असं कसं करायचं? आता प्रत्येकाचा विचार करायचा असतो, कळलं? ते तिकडे क्रीम ठेवला बघ, क्रीम ठेवला. हा, ते तू क्रीम आण, मी लाडू सांभाळतो. लागेल. काय ओके लाडू दे. ओके लाडू दे. ओके, तू हे सांभाळ. काय करतेस? लाडू खाल्ला. बरोबर आहे. तुला कळलं ती काय बोलली? ते तिला मिळाली तर सगळे संपले. नाही, फक्त फवारणी दिसत नाही. काय चाललंय? अरे काय चाललंय? हा, शांत. मला एक लाडू द्या. अंकल थांब रे. हे चिका, त्या उर्मिला काय झालंय? ती उभाडोसा सोबत बाहेर गेली. अरे ती उर्मीची खासियत आहे रे, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. वीणा, हाय. हाय. मला उर्मीने सांगितलं तू सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेत ते. दे. याच्याकडे. दे चल अजय, दे. एक गोजिरीस दे ना डबा. दे चल. अगं दे. देते. तुम्ही सगळे लाडू संपवलेत? खा तू सगळे लाडू संपवलेस? अगं वीणा, किती कमाल झाले होते ना लाडू. मला कळलंच नाही मी किती खाल्ले लाडू. म्हणजे माझ्यासाठी एकही लाडू शिल्लक नाही. हा, राईट. शैलेश सदावर्ते,
आता ह्याचा फायदा कसा घ्यायचा ते आपल्या हातात आहे. मनोहर जोगळेकर बद्दल डिटेल्स मिळणार, काही काळजी करू नकोस. अरे संगमनेरला आपलं गेस्ट हाऊस आहे ना, त्याच्या केअरटेकरला फोन करतो आणि अख्खी कुंडली काढतो त्या मनोहरची. आणि त्यानंतर आपलं खरं काम सुरू होणार. त्या मनोहरचा खूप राग येतो ना आत्याला, भयानक म्हणलं मी तुला. मग असं काहीतरी करायला हवं ज्याने तो मनोहर रोज आत्याच्या समोर येईल, ज्यामुळे ती बिथरेल, तिच्या डोक्याला ताप होईल, तिचं कशातच लक्ष लागणार नाही. त्यामुळे काय होईल, बिझनेस मधलं तिचं लक्ष हळू हळू हळू, आणि मग ऑटोमॅटिकली बिचाऱ्या प्रभासवर अख्ख्या बिझनेसची जबाबदारी येऊन पडेल. आणि अनुभव नसलेला प्रवास बिझनेसची वाट लावेल. नाही लावली तर आपण लावू. सरपोतदारांना हाताशी घेऊन शैलजा सदावर्तीच्या बिझनेसला नाही टाळं लावलं ना तर नाव नाही लावणार मी सदावर्ती म्हणून. आता फक्त तुम्ही एक काम करा, उद्या तुम्ही त्या मनोहरला भेटा, एकट्यानं भेटा, आणि नुसतं भेटू नका हा, मग काळजीने भरलेल्या मोठ्या भावासारखं भेटा, ज्याला आपल्या बहिणीची, तिच्या एकटेपणाची खूप काळजी वाटते. तर बघच मी काय करतो ते. तिळगुळ घ्या आणि कडू व्हा. तुला काय लाज लज्जा आहे का रे? मोकाट सोडलेल्या गुरांसारखं घरात घुसतोय ते. मामे सासूबाई, आपली एंट्री अशीच असते. उगाच नाही म्हणत आपल्याला, गावच्या दारी किशा दाराच भारी. ठीक आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बायको कुठं आपली, तिला पण तिळगुळ देतो, तिचं तोंड गोड करतो. बायको, ए बायको. हे असं बायकोच्या नावाने बोंबा मारल्यावर ती काय प्रसन्न होऊन प्रकट होणार नाहीये देवीसारखी. घरात नाहीये ती. घरात नाही? नाही. कुठे गेली सणासुदीची? गाण्याचा रियाज करायला गेलीये. रियाज? हो. कुठं? नाशिकला. म्हणजे त्या पाहुण्याकडे? हो. आणि राग्याने जाऊ दिलं तिला? हो. ते पोरग इतकं धडधडीत खोटं वागलं, इतका तमाशा झाला, तरी आपल्या सासरे बुवानं बायकोला त्याच्याकडे जाऊ दिलं. आज त्याचा बंदोबस्तच करतो. नाही जर त्याच्यावर खरी खुरी संक्रांत आणली तर नाव नाही सांगणार, किशा रांगडे पाटील. आपल्या बायकोवर डोळा ठेवतो काय? आज त्याला जित्ता नाही सोडणार, त्याचा मुर्दाच पाडतो. किशा किशा, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, वीणाचा आणि त्या बँडवाला प्रभासचा काहीही संबंध नाहीये एकमेकांशी, आणि प्रभासचा काही डोळा वगैरे नाहीये वीणावर. मग तो हातपाय धुवून मागे का लागला माझ्या बायकोच्या? अरे प्रभासचा एक कार्यक्रम आहे आणि त्यात वीणा गाणार आहे. कार्यक्रम नाही, कार्यक्रम बिरेक्रम काय नाही. कार्यक्रम मी करणार त्याचा आता कायमचा. अरे तसं काही नाहीये रे. अरे प्रभासचं लग्न वीणाशी नाही, उर्मिशी होणार आहे. काल रात्री पडलेलं स्वप्न आता सांगू राहिले काय तुम्ही मला? अरे मी खरंच सांगते रे, ते दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात. अच्छा, असं मॅटर आहे का? हा. वाह मामे सासूबाई, तुम्ही मला एकदम गोड बातमी दिली. तुम्हाला मी यासाठी मोठी पार्टी देईन. पण सध्या या तिळगुळावरच समाधान मानून घ्या आणि अशाच गोड गोड बातम्या देत राहा. येऊ का? या. थँक्यू बरं का.
कधी खरे खोटे वाटे, कधी वेडे मन हे, कधी उलटे सुलटे थोडे, कधी वेडे मन हे. प्रीत वाढते ओढ लागते, प्रेम दाटते मनमणी. प्रीत वाढते ओढ लागते, प्रेम दाटते मनमणी. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उन्हाळ फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उन्हाळ फिरू. वाटते प्रेमातुनी, जुळती नाते रंगुनी, सारे काही हरवुनी. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उडाड फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उडाड फिरू. ऐका ना, आज असं मोकळ्या वातावरणात गाऊन खरंच खूप छान वाटलं. म्हणजे खरं सांगू, तुम्ही आधी म्हणाला होतात ना की आपण बाहेर जाऊन रियाज करूया, तेव्हा जरा शंका आली होती मला, पण नंतर कळलं की तुमचं म्हणणं बरोबर होतं. वीणा, माझं म्हणणं कायमच बरोबर असतं ग, तुलाच ते पटत नाही. पण मला पटतं ना, तुझं सगळं काही पटतं. तुझं वागणं चालणं बोलणं हसणं रुसणं सगळं. तू ऐक ना माझं, आज खरंच खूप मज्जा आली. ही प्रभास, आपण असं रोज करत जाऊया का बाहेर जाऊन रिहर्सल? किती मज्जा येईल. उद्याचं काही ठरवलंयस का तू? उर्मी, अगात संक्रांत होती म्हणून आपण बाहेर गेलेलो, असं रोज रोज नाही जाता येणार. का? तुला नाही आवडणार का? आवडाचा प्रश्न नाहीये, पण खरं सांगू, मला ना रियाज महत्वाचा वाटतो, आणि तुमच्या बँडमध्ये तो सगळेच खूप छान करतात. काय 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 काय? तुमचा बँड? वीणा, आपला बँड. सॉरी, आपला बँड. बेटर. उर्मी, चल निघूया. उर्मी, उर्मी, चल ना. हा, प्रभास, कुठे हरवलात? नाही, काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. राव, अहो तुमच्यासारखा मोठा माणूस मी या जगात बघितला नाही. अहो तुम्ही त्यागमूर्ती आहात, त्यागमूर्ती. तुमचं अजूनही शैलजावर, सॉरी, तुमच्या शैलावर इतकं प्रेम. म्हणजे तुम्ही ते पत्र वाचावं लागलं. कमाल आहे तुमची. दुसऱ्यांची खासगी पत्र वाचू नयेत इतके साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला.
हो मी ते पत्र मला माहितीये तुम्ही ते पत्र शैलजा सॉरी तुमच्या शैला करता लिहिलं होतं फक्त. काय करणार अहो, ते पत्र वाचता वाचता शैलजा ढसा ढसा रडायला लागली. तिला ते पत्र पूर्ण वाचता सुद्धा आलं नाही. खरंच काय करणार मग नाईलाज असतो ते पत्र मी वाचायला घेतलं. मनोहरराव, शैलजाचं अजून तुमच्यावर तितकंच प्रेम आहे, खरंच सांगतो मी. त्यामुळे तिने लग्न सुद्धा केलेलं नाही असं तिने सांगितलं. पण माझं लग्न झालंय. हो ते पत्र वाचलं मी, मला कळलंय. मग तुम्हाला हे कळलं असेल की मला माझ्याबद्दलची तिच्या मनातली कटुता पूर्णपणे दूर करायची. मनोहरराव, आपले विचार किती जुळतात. मनोहरराव, तुम्ही शैलजाच्या आयुष्यातनं दूर झाल्यापासून ती दगडासारखी झाली हो. एकदम वृक्ष, भावना शून्य, चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे मावळलेली. मनोहरराव, मला माझी हसरी बहीण पुन्हा हवी हो. मला शक्य असतं म्हणजे ओवाळणीमध्ये हसू देणं शक्य असतं ना, तर प्रत्येक रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला मी तिला ओवाळणी घातली असती. हसू. कसला विचार करताय मनोहरराव? हाच की माझ्यामुळे शैलजाला किती त्रास झाला, किती दुःख भोगावं लागलं. आणि आता मी काय केल्याने ती ती पूर्वीसारखी वागेल. मी सांगतोय त्याचं कारण शैलजासाठी, तिच्या सुखासाठी. कराल ना? इम्प्रेसिव्ह नाही वाटत. हे मिकी, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होते. नाही माझा गैरसमज नाही होते. मला ना ही गोष्ट नाही आवडत तिच्यातली. म्हणजे कम्पॅटेबिलिटी पाहिजे ना दादू. यार वीणा, तुला समजत कसं नाहीये? तुझ्यातली सिम्प्लिसिटीज तर मला आवडते. ते मिकी म्हणायचं होतं ते चुकून वीणा. ठीक आहे. एक्सक्यूज मी. ते वीणाच आहे. हा म्हणजे वीणाचं आहे. काय झालं काल, ते चुकून गाडीत राहून गेला आणि मग मी द्यायचंच विसरून गेलो. मी आता ते ए थांब, मी काहीच नाही विचारलं. दादू, एक सजेशन होतं. बोल. तू जेव्हा वीणाला कानातलं परत करशील ना, तेव्हा स्वतःहून तिच्या कानात घाल. मॅजिकल प्रयत्न. स्वतःहून. जातेस तू? जा जा. ऐक ना दादू, तुझ्या गाडीमध्ये जे घुंगरू सापडलं होतं ना संगमनेरवालं, ते पण बहुतेक वीणाचंच असेल. बहुतेक ना तिच्या वस्तूंना तुझी गाडी आवडते. अच्छा. येस, ऑल सेट. अजून सगळे आले का नाही रे? येतील ना. काय कधी? टेन्शन घेतेस? हाय हाय.
ये. अरे आज तुम्ही दोघीच? संपदा नाही आली? कोण? तुम्हाला चिका म्हणायचंय का? तेच ते ग, संपदा म्हणजे चिका. नाही, ती एका क्लायंट सोबत मीटिंगला गेली. अच्छा. अंकल कॉफी पिणार आहेस? हो चालेल ना. वीणा तू सुद्धा चल. नाही नको, तुम्ही जा ना. तुला नक्की कॉफी नकोय? नाही, तुम्ही जा. अंकल तुला दुसऱ्यांना मस्का मारत बसायचा असेल तर तू थांबू शकतोस. मी एकटेच जाते. वीणा तुला नक्की नको? नाही नको. पण मला हवी आहे. अगं बाळा, लहान मुलांनी कॉफी पिऊ नये. पण मला हवी ना, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? ज्यूस पी, ज्यूस. ज्यूस नाही, मला कॉफी हवी आहे. प्रभास सारखा गिटार वाजवणं तर जमणारच नाही मला. खरंच किती अवघड असतं गिटार वाजवणं. वाव, ब्रिलियंट. एक्सलेंट. तुला काय वाटतं ग, म्युझिक मधली प्रत्येक गोष्ट तुला येते? तुझ्या गावातली लोक तुझ्या टॅलेंटने इम्प्रेस झाले असतील, पण हे तुझं गाव नाहीये, हा बँड ग्रुप आहे. अँड लेट मी टेल यू वन थिंग, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी बँड मध्ये माझी जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस, कारण त्यासाठी तेवढं टॅलेंट लागतं जे तुझ्यात नाहीये. समजलं? कॅश, मी इथे कुणाची जागा घ्यायला नाही आली. मी इथे अनुभव घ्यायला आली, आणि त्यातलाच एक अनुभव मी आत्ता घेत होते. आणि मला तुझी जागा तर नाहीच घ्यायची.